पुणे जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। लोणावळ्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लायन्स पॉइंट येथे एका नौदल कर्मचाऱ्याचा सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण लोणावळा परिसरासह येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। राकेश कुमार मिश्रा असं या दुर्घटनेत मृत पावलेल्या नौदल कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते लोणावळा परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी बाहेर पडले होते। फिरता फिरता ते लायन्स पॉइंट या ठिकाणी आले। मात्र लायन्स पॉइंटच्या कड्यावर उभे असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि नियंत्रण सुटल्यामुळे ते थेट 250 फूट खोल दरीत कोसळले। मिश्रा दरीत कोसळत असताना झालेल्या अचानक मोठ्या आवाजामुळे लायन्स पॉइंटवर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी, दुकानदारांनी आणि इतर पर्यटकांनी तातडीने आवाजाच्या दिशेने धाव घेतली। दरीत कुणीतरी पडल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी अजिबात वेळ न घालवता या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली। राकेश कुमार मिश्रा यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक बचाव मोहीम हाती घेण्यात आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नौदलाचे विशेष पथक, लोणावळ्यातील प्रसिद्ध शिवदुर्ग रेस्क्यू टीम तसेच मावळ आपत्ती व्यवस्थापन पथक अत्यंत तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले। 250 फूट खोल दरी, झाडी झुडपे आणि कठीण भूप्रदेश यामुळे मदत कार्यात प्रचंड अडथळे येत होते। मात्र या तिन्ही बचाव पथकांनी अत्यंत समन्वयाने आणि धाडसाने ही मोहीम राबवली। अखेर तब्बल 5 तासांच्या अथक आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर राकेश कुमार मिश्रा यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं। बचाव पथकाने मृतदेह दरीतून वर काढल्यानंतर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला। सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा रीतसर पंचनामा सुरू केलाय। राकेश कुमार मिश्रा यांचा तोल नेमका कसा गेला आणि अपघातामागे नेमके काय कारण होते याबाबतचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अत्यंत कसून करण्यात येतोय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।